निश्चितपणे मला फोन केला आणि मी विचारलं की ओबीसी समाज, माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का? नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता. त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील, हे मी माझं म्हणणं नाही. एक 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 मिनिट एक बोला. कोण आहे कॅप्टन? अमोल कोल्हेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की छगन भुजबळ हे शिरूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मुख्यमंत्र्यांचं त्यांचं असं बोलणं झालं होतं, परंतु तुम्ही नकार दिल्यामुळे आढळराव पाटील आता तिथून लढणार नाही. तुमचा प्रश्न फार चुकीचा आहे. परत प्रश्न विचार. इच्छुक होते, नकार दिला, असं परत प्रश्न विचारा. अमोल कोल्हे असं म्हटले साहेब की माझ्या विरोधात छगन भुजबळांना शिरूरमधून लढवण्याचं प्लॅनिंग होतं मुख्यमंत्र्यांचं. पण तुम्ही नकार दिल्यामुळे हे प्रश्न सुरुवातीला तुम्ही तसं नो नो नेव्हर. डोंट पुट दिस रॉंग वर्ड्स इन माय माउथ. कधीच नाही. मी कशाला जाईल तेवढं. असं आहे की मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. ज्या वेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये, आणि तुम्हाला मी सांगितलं ते सगळं वरून आलं वगैरे, सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे, आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची, तर मग त्यांना पण अडचणीत होतं. म्हणून त्यांनी एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि मी विचारलं की ओबीसी समाज, माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे, तर तुम्ही तिथे लढू शकता का? त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतू होता. प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये, त्यांची काही चूक आहे अशी भाग नाही. परंतु मी त्यांनाही सांगितलं की भाऊ ठीक आहे, ओबीसी समाज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरं सगळीकडे मी जातो, भाषण करतो आणि येतो, माझा संबंध जास्त कुठे येतो? सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो मी. नाशिकमध्ये जे आहे आमदार अमुक तमुक, पालकमंत्री म्हणून सगळं काम. त्याच्यामुळे मी काही नाशिकमध्ये म्हणजे नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही. त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील, हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही. त्यांनी सांगितलं 2 दिवस प्रयत्न जर विचार करा. ठीक आहे म्हटलं, बस दॅट्स ऑल. काय आणि प्रश्नच येत नाही ना. म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट, मग इकडून जा तिकडे, तिकडून जा तिकडे. त्यांनी सांगितलं नाशिकहून उभं तुम्ही राहा, पार्टीनं सांगितलं वरून काय ठरल्याप्रमाणे, म्हणून मी तयार झालो होतो. आणि बाकीचे कुठेच जायचा काही प्रश्नच येत नाही ना. तसंच अनेक ठिकाणी मागणी होती. अनेक ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे उभे राहा, तिकडे उभे राहा, तिकडे उभे राहा. परंतु मी जे काय असेल नाशिक आता ठरलेलं आहे. मिळालं तर नाशिक, नाही मिळालं तर काय नाही, आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं, करत असतो. साहेब